नमस्ते आणि सर्वांचं स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बघू अशी एक्सरसाइज की जेणेकरून तुमच्या पूर्ण मेटाबॉलिझम सिस्टीम, ग्लँड्युलर लेवल सिस्टीम आणि जे म्हणतो ना आपण चय पचयची क्रिया. कारण आता काय होतं की बरेच लोकांना प्रॉब्लेम आहे. एक तर फॅट वाढतं, फक्त पोटावर नाही वाढत तर ते सगळीकडे वाढतं. आपण बघतो की बटकच्या खाली वाढलेलं मांस, पूर्ण थाईजवर आलेलं मांस, नंतर चीनच्या खाली मांस, म्हणजे अननेसरी ठिकाणी मांस वाढतं खांद्याच्या खाली. तर असं का होतं? कारण आपण जंक फूड खातो, स्टॅटिक फूड खातो, सिंथेटिक फूड खातो. त्याच्यामुळे काय होतं की सगळं जे तिथले जे फॅट्स आहेत, कारण जेव्हा आपण अन्न कुठले खातो तर त्या कार्बोहायड्रेटचं प्रॉपर विघटीकरण व्हायला पाहिजे, पण ते होत नाही हे असं फूड खाल्ल्यामुळे, जंक फूड खाल्ल्यामुळे. आणि मग ग्लँड्युलर सिस्टीमवर लोड येतो आणि त्या लोड आल्यामुळे केमिकल रिॲक्शन होती, प्रॉपर डायजेशन होत नाही. आणि मग काय होतं, पूर्ण जे मांस आहे त्याला सेल्युलाइट्स म्हणतात, ते आपल्या सगळीकडे जमा होतं. म्हणजे एक तर थाईजवर, मी आता जे तुम्हाला सांगितलं चीनच्या खाली, म्हणजे नको त्या ठिकाणी आपला पूर्ण शेपच पूर्ण खराब होतो. तर आपल्याला काय करायला पाहिजे? तो योगाने शक्य आहे. एक तर आसनं केली पाहिजे, रेग्युलर लाईफस्टाईलमध्ये चेंजेस केले पाहिजेत आणि डाएट. तर डाएटमध्ये तुम्हाला दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक तर तुम्ही रॉ खायला पाहिजे, म्हणजे 40% डाएट हा रॉ खायला पाहिजे आणि 60% रिमेनिंग तुम्ही जे रेग्युलर खाता, ग्रीन व्हेजिटेबल्स, चपाती, भाकरी, भाजी असं खायला पाहिजे प्रॉपरली. आणि प्रॉपर आसन केले पाहिजे. तर हा जो क्लास आहे हा फुल क्लास आहे, तुम्ही बघा आणि हा लावून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. आणि लेट गेट स्टार्टेड. तर सर्वात पहिल्यांदा आपण चालू करू सूर्यनमस्कार. 3 राऊंड घ्यायचे. समस्थितीमध्ये या. ब्रीद आउट, ब्रीद इन. ब्रीद इन. पूर्ण फोकस करा आता बॉडी मुवमेंटकडे, श्वासाकडे. ब्रीद आउट, स्लोली बेंड फॉरवर्ड अँड डाऊन. पोट आत ओढा. ब्रीद इन. राईट लेग बॅक, लुक अप. होल्ड, लेफ्ट लेग बॅक, चतुरंग. Breathe out, knee, chest, chin down. Breathe in, Bhujangasana. Breathe out, मेरू आसन. आता इथं बॉडी फुल एंगेज करायची. ओके, हे असे नको आहेत पाय. ट्राय करा की टाचा टेकल्या पाहिजे फुल. पोट आत ओढा. ब्रीद इन आणि ब्रीद आउट. आणि नेवलकडे बघायचं. श्वास सोडताना पोट आत ओढायचं. बॉडी फुल एंगेज करायची. शोल्डर ओपन करायचे. हाताची बोटं स्प्रेड करायची फुल, जेणेकरून हॅमस्ट्रिंगवर प्रेशर येईल इथे. आता पाय जवळ घ्या आणि दोन्ही हातांच्या मध्ये बघायचं. ब्रीद इन, पूर्ण श्वास घ्या. उजवा पाय पुढे अँड लुक अप. आता हे हिप्स प्रेस करायचं खाली वरती बघा. ब्रीद आउट, लेफ्ट लेग फॉरवर्ड. Breathe in, arch back, breathe out. आता हा हाफ सायकल झाली ही लेफ्ट साइडनी. ब्रीद इन, ब्रीद इन, ब्रीद आउट. पोट आत थोडा खाली येतं ना. ब्रीद इन, लेफ्ट लेग बॅक. आता राईटनी केलं होतं आपण, लेफ्टनी करायचं. लुक अप, अश्वसंचलनासन. होल्ड, श्वास रोखून धरा. चतुरंग, राईट लेग बॅक. ब्रीद आउट, नी, चेस्ट, चिन डाऊन. ब्रीद इन, भुजंगासन. ब्रीद आउट, मेरू आसन. आता इथं बॉडी एंगेज करा फुल. एंगेज. मेनली पाय स्ट्रेट पाहिजे, असे गुडघे वाकू नका. टाचा टेकवा फुल खाली. नेवलकडे बघा, पाय जवळ. दोन्ही हातांच्या मध्ये बघायचं पहिल्यांदा. ब्रीद इन, लेफ्ट लेग फॉरवर्ड.
आता हिप्स प्रेस करा अँड लुक अप. ब्रीद आउट. पादहस्तासन, राइट लेग फॉरवर्ड. ब्रीद इन. आर्च बैक. ब्रीद आउट. आता एक सायकल झाली आपली. कंटिन्यू. सेकंड. कसं आहे, फक्त तुम्ही फास्ट केलं तर फिजिकल एक्सरसाइज बेनिफिट होईल, पण ब्रिदिंग बरोबर तुमचं माइंड पण पाहिजे, श्वास पण पाहिजे, तर बेनिफिट जास्त आहे. फिजिकल तर होईलच, इमोशनल मेंटल बेनिफिट होईल. ब्रीद आउट. ब्रीद इन. Breathe in. Breathe out. Slowly bend forward and down. Breathe in. Right leg back. Look up. Hold. Left leg back. Hold करा इथे चतुरंग दंडासन. श्वास रोखून धरायचा. Breathe out. Knee, chest, chin down. Breathe in. Look up. Breathe out. मेरू आसन. बॉडी फुल एंगेज करा इकडे. दोन्ही हातांच्या मध्ये पाय जवळ. ब्रीद इन. राइट लेग फॉरवर्ड. जो पाय घेतला तोच पुढे. लुक अप. ब्रीद आउट. लेफ्ट लेग फॉरवर्ड. पादहस्तासन. ब्रीद इन. आर्च बैक. ब्रीद आउट. ब्रीद इन. Breathe in. Breathe out. Breathe in. Left leg back. Look up. Hold. Right leg back. Chaturanga. Breathe out. Knee, chest, chin down. Breathe in. Bhujangasana. Breathe out. Meru Asana. Engage your body. पाय जवळ. Look at between the arms. दोन्ही हातांच्या मध्ये. आता left leg. Breathe in. Left leg forward. Look up. Breathe out. Right leg. Breathe in. Both the arms up. Arch back. Breathe out. Breathe in. Breathe in. Both the arms up. पूर्ण श्वास घ्यायचा. Arch back. Breathe out. Slowly bend forward and down. Breathe in. Right leg back. Stretch kara full. Look up. Hold. Left leg back. Chaturanga. Breathe out. Knee, chest, chin down. Breathe in. Bhujangasana. Breathe out. Meru Asana. Engage kara body full. ओके, तुम्ही आता कंटिन्यू बॉडीवर फोकस करा. पाय असे नको. बोथ द लेग टुगेदर. लुक ॲट बिटवीन द आर्म्स. आता आपण राईट घेतला. राईटच आणायचं. ब्रीद इन. लुक अप. ब्रीद आउट. लेफ्ट लेग. ब्रीद इन.
Breathe out. Breathe in. Breathe in. Breathe out. Breathe in. Left leg back. Look up. Hold. Right leg back. Chaturam. Balance. Breathe out. Knee, chest, chin down. Breathe in. Look up. Breathe out. Meru Asana. Stretch kara full. Look at your navel. पाय जवळ. दोन्ही हातांच्या मध्ये. आता लेफ्ट. ब्रीथ इन. लेफ्ट लेग फॉरवर्ड. लुक अप. ब्रीथ आउट. राइट लेग फॉरवर्ड. ब्रीथ इन. Both arms up, arch back. Breathe out. Relax. Relax. Vajrasan मध्ये बसा. Heels together, toe together. Breathe out. Breathe in. आपण करू प्रणव ओम. ब्रीद इन फुल सेक्शन करायचं. अधम मध्यम अध्यम विथ मुद्रा आदि मुद्रा. आणि ब्रीद आउटला आ उ आणि म. ब्रह्ममुद्रा. ज्या नाभीच्या समोर ठेवायचे हात असे. नकसला नकस लावायचे. ब्रीद आउट. आता योगिक ब्रीदिंग करायचं फुल. अधम मध्यम अध्यम म्हणजे ॲब्डोमन, चेस्ट आणि अपर चेस्ट. ब्रीद इन. Breathe in. Breathe in. Relax. रब करा दोन्ही हात. सावकाश डोळे उघडायचे. ना आता वज्रासन मधनच धार्मिकासन मध्ये जायचं. हिल्स एकमेकांना लागलेले. पायाची बोटे एकमेकांना लागलेली. मोठा अंगठा. ब्रीद आउट. ब्रीद इन. Breathe out. Slowly bend forward. पोट तुमचं मांड्यांवर आणि छाती गुडघ्यांवर. आणि आता तुमचं नाक दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये आणि पाय पकडा. असे हिल्स पकडा. टाचा पकडा. फोकस करा. आता इथे बिंदू नाडीवर फोकस करा. बिंदू नाडी म्हणजे तुमच्या कपाळाच्या वरच्या साईडला.
आणि शॅलो ब्रीदिंग करायचं सावकाश. ब्रीद इन. पहिली मान उचलायची सावकाश, मग चेस्ट आणि मग ॲब्डोमेन, पोट याचं वरती घेऊन बॅक स्ट्रेट ठेवायची आणि ब्रीद आउट सुप्त वज्रासनमध्ये. गो डाऊन. हात इथे ठेवा टाचेवर. ब्रीद इन, ब्रीद आउट. कमीत कमी 30 सेकंड तरी थांबायचं इथे. श्वास घ्या. ब्रीद इन, ब्रीद आउट. आणि वेगवेगळ्या हस्तमुद्रा करत राहायच्या. सावकाश वरती यायचं. पहिल्यांदा मान उचलायची, एल्बो टक करा, मान उचला. ब्रीद इन. या हाताने एल्बो काढायचा वरती, हाताने प्रेस करा. आता राईट हँडने पण प्रेस करा सावकाश वरती. स्ट्रेच करा लेग. आता फॉरवर्ड बेंडिंग, बॅक बेंडिंग केल्यामुळे काय होतं की पूर्ण स्पाईनला सर्क्युलेशन झालं आपलं आणि पूर्ण डोक्यावर पण सर्क्युलेशन झालं. कारण रिलॅक्सेशन टेक्निक केलं पहिल्यांदा, धार्मिक आसन, आणि नंतर सुप्त वज्रासन केलं. रिलॅक्स करा आता. बॉडी स्ट्रेट पाहिजे. तुमचं मान, डोकं आणि पाय एका लाईनमध्ये पाहिजे. आता पादवज्र क्रिया करू आपण. पादवज्र, एक पाद वज्र उत्तानासन. ब्रीद आउट. सपोर्ट घ्या हाताचा. ब्रीद इन, राईट लेग अप. ब्रीद आउट, डाऊन. सावकाश सावकाश. ब्रीद इन अप, ब्रीद आउट. 3 टाइम्स करायचं. ब्रीद इन अप, ब्रीद आउट. डावा पाय. ब्रीद इन अप, ब्रीद आउट. ब्रीद इन अप, ब्रीद आउट. ब्रीद इन अप, ब्रीद आउट. नेक्स्ट व्हेरिएशन. तुम्ही तर विश्रांती पण घेऊ शकता शक्य असेल तर, नाहीतर कंटिन्यू करा लगेच. आता पायाबरोबर डोकं सुद्धा द्यायचं. एक पाद शीर्ष उत्तानासन. ब्रीद आउट, ब्रीद इन, ब्रीद आउट. 3 सेकंद थांबायचं खाली आणि वरती. ब्रीद इन, ब्रीद आउट. ब्रीद इन, ब्रीद आउट. स्विच द लेग. डाव्या साईडला. ब्रीद इन, ब्रीद आउट. ब्रीद इन, ब्रीद आउट. ब्रीद इन, ब्रीद आउट. रिलॅक्स. द्विपाद उत्तानासन. हाताचा सपोर्ट घ्या. हात डोक्याच्या मागे ठेवले तरी चालते. ब्रीद आउट, ब्रीद इन. बोथ द लेग्स अप. दोन्ही पाय उचलायचे. आता पाय बेंड नका करू. शक्य असं करा जर शक्य नसेल तर, पण असं एकदम असं असं हे करू नका. ब्रीद आउट. पूर्ण पाय टेकवायचे नाही, 1 इंच जागा ठेवा. ब्रीद इन अप, ब्रीद आउट. ब्रीद इन अप, ब्रीद आउट. रिलॅक्स.
रिलॅक्स करा. प्रत्येक जी आपण आसन बघतोय ती 3-3 वेळा करायची. राईटनी 3 वेळा, लेफ्टनी 3 वेळा. आता नेक्स्ट व्हेरिएशन उत्तानासन. ब्रीद आउट. पाय बघून घ्या व्यवस्थित लाईनमध्ये आहे का बॉडी व्यवस्थित. ब्रीद आउट, ब्रीद इन. हाताचा सपोर्ट घ्या. अप, बॅक स्ट्रेट ठेवायची. ब्रीद आउट, सावकाश जायचं. पाय उचलू नका, पूर्ण प्रेशर इथे येऊ द्या आणि वर्टिब्रा जायचं, म्हणजे लोअर, मिडल, अपर. ब्रीद आउट, ब्रीद इन, बॅक स्ट्रेट ठेवायची. ब्रीद आउट, पूर्ण प्रेशर पोटावर आलं पाहिजे. रिलॅक्स. आता याच्यामध्येच व्हेरिएशन आहे. हात, दोन्ही हात छातीजवळ, नमस्ते मुद्रा. ब्रीद आउट, ब्रीद इन अप, ब्रीद आउट. सावकाश सावकाश यायचं. ब्रीदिंगकडे फोकस करा आणि मूवमेंटकडे फोकस करा. बी अवेअर. ब्रीद इन, ब्रीद आउट, ब्रीद इन, ब्रीद आउट. 10-15 सेकंड रिलॅक्स करा. नेक्स्ट नौकासन. दोन्ही पाय जवळ. उत्तानासनमध्ये यायचं पहिलं. ब्रीद आउट, ब्रीद इन, पाय उचलायचे. पायाची बोटं नाकाच्या लेवलला न्यायची अशी बरोबर. हात इथं ठेवा थाईजवर. ब्रीद आउट, डाऊन 3 टाइम्स. ब्रीद इन, श्वास घ्या, श्वास घ्या. श्वासाबरोबर या सगळ्या मुवमेंट करायच्या. ब्रीद आउट, फक्त फिजिकली नाही करायचं. ब्रीद इन, पूर्ण श्वास घ्यायचा. पाय उचलायचे. ब्रीद आउट, डाऊन. रिलॅक्स. हे नौकासन जास्तीत जास्त करतात जेणेकरून तुमचं हे सोलर प्लेक्स हा पोटाचा भाग गरम झाला पाहिजे. ओके. गरम झाल्यावर तिथं जरा काम चालू होईल. फुल त्याला हीट करायचं. नेक्स्ट व्हेरिएशन नौकासनचंच. ब्रीद आउट, ब्रीद इन. आता हात सोडायचे लांब. ब्रीद आउट, ब्रीद इन, अप, ब्रीद आउट, डाउन. Breathe in, up, breathe out, relax. रिलॅक्स करा. बंद करा वाटलं आता झालं असेल. थर्ड व्हेरिएशन. ब्रीद आउट, ब्रीद इन. पाय उचलायचे आणि आता जशी बोट चालवतो तशी मुवमेंट करायची, पण मुखभस्त्रिका, नसर्ग मुखभस्त्री. नाकाने श्वास घेतलेला आपण आता तोंडाने काढायचा. ओके. बेंबीपासनं फुल. ब्रीद आउट, डाऊन.
ब्रीद इन, breathe out and down. Breathe in, forcefully काढायचं बाहेर. Breathe out and down. Relax. श्वास घेतला तर तुम्हाला प्राणशक्ती मिळेल, जास्तीत जास्त प्राणशक्ती मिळेल. फोकस करा ब्रीदिंगकडे आणि ऑर्गन्सला सुद्धा प्राणशक्ती मिळेल. नाउ नेक्स्ट व्हेरिएशन आहे, बॉडी स्ट्रेट ठेवा, सर्वांगासन. पहिला हलासन करायचं आपल्याला सर्वांगासन म्हणून. ब्रीद आउट, ब्रीद इन, पाय वरती घ्यायचे पहिले, नंतर हिप्स अप, पूर्ण शोल्डरवर यायचं, पाय स्ट्रेट करा. आता हलासन करायचं आपल्याला. ब्रीद इन अँड ब्रीद आउट. पहिला राईट लेग, पाय टेकवा. पाय टेकला नाही तरी चालेल, पण गुडघा आणि लेग स्ट्रेट ठेवा. ब्रीद इन अप, ब्रीद आउट, breathe in up, breathe out, breathe in up, डावा पाय, breathe out, breathe in up, breathe out, breathe in up, breathe out. Breathe in up. Yes, आता दोन्ही पाय न्यायचे. Breathe in, breathe out. Breathe in up, breathe out. Breathe in up, breathe out. ब्रीद इन अप अँड ब्रीद आउट. आता गुडघे आणा कानाजवळ. कर्ण पीडासन. आता परत सावकाश वरती यायचं, सर्वांगासन आहे. ब्रीथ आउट, सावकाश वर्टिब्रा बाय वर्टिब्रा खाली यायचं, मान नाही उचलायची. रिलॅक्स. मान करा उजव्या साईडला, डाव्या साईडला, राइट लेफ्ट. रिलॅक्स, शोल्डर रिलॅक्स करा. $30 relaxation and after that new asana, वज्रोली. बॉडी एकदा बघा स्ट्रेट आहे का. ब्रीद आउट, बी अवेअर. ब्रीद इन, उत्तानासन. दोन्ही हात मागे आणि पाय उचलायचे. आता फुल पेल्विक पूर्ण प्रेस होतं, जेवढं उचलता येईल तेवढं उचला. ब्रीद आउट, डाऊन. ब्रीद इन, अप. पूर्ण तुमचा रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स, पेल्विक, ओटीपोट. ब्रीद आउट, चांगलं प्रेस होतं.
3 टाइम्स करायचं आहे आपल्याला. ब्रीद इन अप, breathe out, down, relax. Breathe in, breathe out. Now next variation. Breathe out, breathe in up. उत्तानासन मध्ये यायचं पहिलं. कॅच करा आता. अँकल कॅच करा. ओके. हळूहळू सावकाश करावे. Breathe out, down. Breathe in, catch. गुडघे लावा छातीला असे व्यवस्थित. हळू 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 जाऊ द्या वरती. स्ट्रेट करा. Breathe out, breathe in, down, relax. Now again we will do the Sarvangasana. दोन्ही पाय straight ठेवा. Breathe out, breathe in, both the legs up, hips up. विपरीत करना. पाय डोक्याच्या मागे. Breathe in, पूर्ण श्वास घ्या आणि आता मुख भस्त्रिका करायची. पूर्ण पॅनक्रियावर प्रेशर येतं. ब्रीद इन, ब्रीद इन, breathe in, slowly down, vertebra by vertebra. Relax. तुम्ही पाणी पिऊ शकता. पाणी प्यायची इच्छा झाली तर पाणी पिऊ शकता. नेक्स्ट आसन आहे चक्रासन. दोन्ही पाय बटकच्या इथे टाचा आणा. पहिला अर्ध चक्रासन करायचं, मग फुल चक्रासन करायचं. हात शोल्डरच्या खाली व्यवस्थित हात लावायचे. ब्रीद इन, हिप्स अप आणि पहिले डोकं लावायचं व्यवस्थित. आणि नंतर एल्बो स्ट्रेच. डाऊन. जेवढं स्ट्रेच करता तेवढं स्ट्रेच करा. ब्रीद इन, breathe out 3 times. Breathe in, breathe out. Relax. Relax करा. Breathe in, breathe out.
येस, पुढचं आसन आहे दृढ आसन. असं बसायचं तुम्ही, असं झोपायचं ॲक्च्युली. पाय बघा, पहिलं राईट म्हणजे उजव्या पायाने करायचं आपल्याला. तर डावा हात उशी करायची डाव्या हाताची आणि डोकं ठेवायचं. ओके, दृढ म्हणजे फ्लँक एकदम फिक्स, बॉडी फिक्स ठेवायची, हलवायची नाही बिलकुल. आणि हात, उजवा हात उजव्या थाईजवर ठेवायचा असा. तर पहिलं एक पाद दृढ आसन करू. श्वास सोडा, ब्रीद आउट. आता इथं ॲबडमल ब्रीदिंगवर इथं पोटावरच पूर्ण प्रेशर येतं, पोट आणि ओटीपोट आणि खालचा भाग म्हणजे लिव्हर, तुमचं स्प्लीन, पॅनक्रियास, त्याच्यावर जास्त इफेक्ट होतो. ब्रीद आउट, ब्रीद इन. पाय असं उचलायचं. ॲक्च्युली सुरुवातीला तुम्हाला जमलं नाही तर तुम्ही पहिले असं वाकवा पाय आणि मग असं उचला. ओके, बॉडी हलवायची नाही, बॉडी स्ट्रेट ठेवायची. ब्रीद आउट, परत गुडघ्याचा वाकवा खाली. जमत असेल तर असं इथं सपोर्ट घ्या, उजवा हात असा ठेवा. ब्रीद इन आणि सरळ वरती. ब्रीद आउट, ब्रीद इन, स्ट्रेच, ब्रीद आउट. 3 टाइम्स करायचं आहे. आता अर्ध दृढासन करू. ब्रीद आउट, ब्रीद इन. पहिलं गुडघा वाकवायचा आणि नंतर अँकल पकडायचा आणि ब्रीद इन, अँकल पकडा. ओके, आणि जेवढं तुम्हाला 135 डिग्री जेवढं नेता येईल, शक्य असेल तेवढं असं ओढा इकडे डोक्याकडे. ब्रीद इन, ब्रीद आउट. परत असं गुडघा वाकून असं ठेवू शकता आरामात. बॉडी हलवायची नाही जास्त. ब्रीद इन, स्ट्रेच, ब्रीद आउट. ब्रीद इन, stretch, breathe out. Yes, relax. आता परिवृत्त दृढासन करू. हे थोडंसं ॲडव्हान्स आहे कारण पूर्ण आपण टोला पकडतो. ब्रीद आउट, ब्रीद इन. पाय वाकवा असं गुडघ्यामध्ये. आता तुमचा अंगठा पकडा असा, लॉक करा असं आणि न्यावरती पाय. श्वास घेत आणि आता ओढा. गुडघा स्ट्रेट, पाय स्ट्रेट. जेवढं ओढता येईल तेवढं ओढा. ब्रीद आउट, डाऊन. ब्रीद इन. असं पण करू शकता शक्य असेल तर. ब्रीद इन, अप, अंगठा पकडा आणि आता ओढा तुमच्याकडे. स्ट्रेच, ब्रीद आउट. वन मोर. ब्रीद इन, stretch, stretch, stretch. Breathe out, down. Relax. येस, आता उजवीकडनं करू. आता डावीकडनं करू आपण. तर डाव्या साईडला व्हायचं. आता मी इकडनं दाखवतो तुम्हाला. सेम करायचं. आता डावी कुशी करायची. उजवा हात फोल्ड करायचा. आता उजवा हात फोल्ड करायचा आणि डोकं ठेवायचं. पाय स्ट्रेट. पहिलं दृढासन करू. ब्रीद आउट, ब्रीद इन. जेवढं नेईल तेवढं वरती नेतील तेवढं वरती न्या. ब्रीद आउट. बॉडी हलवायची नाही बाकी, फक्त पायावरती. ब्रीद इन, ब्रीद आउट.
breathe in, breathe in, breathe out. Balance, relax. आता अर्ध दृढासन. ब्रीद आउट, ब्रीद इन, गुडघा बेंड करा, अँकल पकडा, स्ट्रेच करा आणि ओढा तुमच्या डोक्याकडे, जेवढं शक्य तेवढं ओढा. ब्रीद आउट. असा आणा पाय. बॉडी फक्त हलवू नका, डोकं उचलू नका. ब्रीद इन, ब्रीद आउट. Breathe in, ओढा पाय. Breathe out. प्रवृत्ती दृढासन. Breathe out, breathe in, अंगठे पकडा. आता स्ट्रेच, स्ट्रेच केलं की ओढा. आता इकडं जेवढं शक्य तेवढं ओढा. ब्रीद आउट. परत गुडघ्यात बेंड करायचा, सावकाश. ब्रीद इन, अंगठा पकडा, स्ट्रेच, ओढा. ब्रीद आउट. लास्ट राउंड. Breathe in, stretch, ओढा आता पाय फुल. Breathe out. Relax. मकरासन मध्ये रिलॅक्स करा किंवा शवासन मध्ये रिलॅक्स करा. रिलॅक्स करा बॉडी. ओके, हा क्लास होता की तुम्ही हे बघून प्रॅक्टिस करता येईल तुम्हाला ह्याची. कारण खूप लोकांना ही समस्या आहे, समजत नाही की ते फॅट्स कशामुळे वाढतं. तुम्ही सांगितलं कशामुळे वाढतं ते. जंक फूड, ओके, सिंथेटिक फूड खातो आपण बाहेरचं, ते नीट डायजेशन न झाल्यामुळे ग्लँड्युलर लेवलला प्रेशर येतं आणि मग केमिकल रिॲक्शन त्याचे सेल्युलाइट्स बनतात. मग ते सगळं फॅट्स इकडे तिकडे वाढतं. तर शक्य ते कमी करणं, पण त्याच्यावर डाएट महत्त्वाचं मी सांगितलं होतं. रॉ डाएट आणि प्लस तुमचं रेग्युलर, म्हणजे 40% तरी रॉ खावा आणि बाकीचं तुमचं रेग्युलर जेवण खावा. आणि महत्त्वाचं म्हणजे एक्सरसाइज. आता हा ज्यांना ज्यांना असा त्रास आहे त्यांनी हा एक्सरसाइज करा, हा व्हिडिओ बघून एक्सरसाइज करा. ॲटिट्यूड असं ठेवा की आपल्याला डॉक्टरची गरज नाही पाहिजे. ओके, असा ॲटिट्यूड ठेवा की आपल्याला गोळ्यांवर खर्च नाही झाला पाहिजे, असा ॲटिट्यूड ठेवा. हा गोल ठेवा, तर हे शक्य आहे. ओके, म्हणून मी आता इथून पुढचे व्हिडिओ असेच बनवतो की जेणेकरून तुम्ही हे व्हिडिओ बघून घरी प्रॅक्टिस करू शकता. की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा. आणि जे पहिल्यांदा झालं त्यांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.